भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काय मागणी कराल सरकारकडे तुमच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी? रुपाली चाकणकर यांचं जे म्हणणं आहे, की तिच्या सहकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे, की तिने त्यांना याबाबत कधीही कल्पना दिली नव्हती, की तिच्यावरती दबाव आहे किंवा तिला असं आरोपी फिट नसतानाही फिटनेस सर्टिफिकेट देण्याबाबत दबाव होता, हे त्यांना कधी सांगितलं नाही. मग ती जे हे मागच्या 6 महिन्यापासून तक्रारी करतीये, यामध्ये जे तिने लिहिलंय, हे काय सर्व त्यांनी खोटं आहे असं सांगितलंय का? हे आता त्यांनी पूर्णपणे तपास केला आणि निष्कर्ष लावलाय, हे सर्व खोटं आहे आणि तीच चुकीची आहे. कारण तिने आम्हाला जे सांगितलं, तिने जी तक्रार केली, कारण तिने आम्हाला सांगितलं होतं, की तिच्यावरती हा दबाव वारंवार टाकला जात आहे पोलिसांकडून. पण हं. तिने आम्हाला असंही कळवलं होतं, की मी तक्रार दिली आहे. नक्कीच याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल. पण तिची चूक हीच झाली, की तिथे एकटी आता यंत्रणेशी लढत बसली आणि तिथे सर्वांनी तिचे मिलीभगत करून तिला आमचे असं तर म्हणणं आहे, की आत्महत्या नसून हा एक प्री प्लॅन्ड एकदम मर्डर आहे. कारण पोलिसांचं जे तिथे पूर्णपणे वागणं आहे, ते पूर्ण संशयास्पद आहे आणि हे सर्व काही त्या फक्त आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि रुपालीताई जे काही बोलत आहेत, त्यांच्या शेजारी पोलीस अधीक्षकही बसलेले आहेत. ते काहीही या प्रकरणाचं बोलत नसताना रुपालीताई का सांगतायत? तपास त्या करत आहेत का? हे आमचं म्हणणं आहे. आणि हे काही जे चाललं आहे ते पूर्ण संशयास्पद असल्यामुळे आमचा तिथल्या पोलिसांवर काहीही विश्वास नाही. म्हणून आमची मुख्य मागणी हीच आहे, की एसआयटीची स्थापना व्हावी आणि जे काही प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं आणि बीडच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावं. ठीक हीच आहे.